कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अबे, या फाईल आणि काय अडचण आली की मला फोन करायचा लगेच. काय अडचण येणार आहे? अडचण म्हणजे आधी कसं होतं, मी ड्युटीवर होतो ना, तुझी काही योजना असेल, कुठं काय जायचं असेल, एका फोनवर यायचो मी, पण आता तसं करता येणार नाही म्हणून म्हणलं. हो. घेतले का सगळं? हा. नाही. अप्पे, हा? काय काय शोधते तू? मग काहीतरी विसरलंय रे. हे बघ हे बघ हे बघ हे बघ, मोबाईल इथंच आहे, फाईल इथंच आहे, ही बॅग आहे, सगळं घेतलंयस तू तर. हे बघ चल. अप्पे, अगं बॅग. हा, सॉरी. एक मिनिट दे दे, बस इथं. बस बस. अप्पे बघ, कळतंय मला, अमोलच्या काळजीपोटी तुझा घरातून पाय निघाला, पण आपल्याला हे करावं लागणार. अर्जुन, मला भीती वाटते रे. हे बघ, भीतीपेक्षा विश्वास मोठा असतो, पण तो ठेवून बघ ना एकदा माझ्या. मी आहे ना अमोलसाठी घरी. अर्जुन, माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे, पण माझा ना आता नियतीवर विश्वास राहिलेला नाही. आपल्यासोबत काय होईल ना काहीच सांगता येत नाही रे. हे बघ अप्पे, ह्याबद्दल बोलणं झाले आपलं. तू असा तुझा मूड नसताना ऑफिसला गेलीस तर तुझं कामावर लक्ष लागणार नाहीच. मी जो हा निर्णय घेतला तो योग्य आहे असं मला नाही वाटणार अप्पे. नाही नाही, असं नाही होणार. मी जाते. अर्जुन, हे बघ, फक्त एक कर, किमो ट्रीटमेंट झाली ना की लगेच मला व्हिडिओ कॉल कर. आणि बघ, मला माहिती आहे तू त्याला वेळेवर औषधं देशील, पण तरी मी सांगते त्याच्याकडे नीट लक्ष दे. ओके राणी सरकार, सगळं वेळेवर होईल. अर्जुन, अगं हास की आता तरी जरा. नवरा हसवण्याचा प्रयत्न करतोय, खोटं का होईना हसावं थोडस. ऐक ना, हे बघ, मला माहिती आहे तुझा खूप आराम होणार नाही, पण वेळ मिळेल तसा आराम कर. तुला नाईट ड्युटी आहे. हो, मी आराम करतो, तो आता आवर आणि पटकन निघ. हं? अरे, झाली पण अंघोळ? काय रे? माझी केस. काय काय अजून खूप केले बाबा. डॉक्टर म्हणाले होते त्याचे केस जातील, पण एवढे लवकर जातील असं नव्हतं सांगितलं. म्हणजे केस जातील म्हणजे? अर्जुन, अरे, केमोची औषधं जरा हेवी असतात ना, त्यामुळे माणसाचे केस जातात. काय म्हणजे आता मी टकला होणार का काय? नाही नाही अमोल, तसं नाही बाळा. तू एकदा का बरं झालं ना की तुला परत केस येतील. तू अजिबात काळजी करू नको. मग ठीक आहे. मम्मा, ते कसं दिसेल ग? टकलू मामा. आपण टेन्शन घेतले, हसते पोरगे. हे असं आहे सगळं. काय करायचं आता? टेन्शन कशाला घ्यायचं? अगं, या केसांच्या बदल्यात दुसरे केस उगवतीलच ना. मग काय, पिटाव फाट. अमोल, जा तू आवर बरं लवकर. नाश्ता करायचा आहे, मग जा लवकर. मला वाटलं हा टेन्शन घे. माझ्यावर गेला धीट. बरं जा तू खाली, मी तिला घेऊन येतो. जा. लेक्चर्स असतील ना स्वप्नील? हो विना काका, पण ते लेक्चर्स घ्यायला मजाच येत नाही रे आजकाल. का रे स्वप्नील? काय विद्यार्थी कुठं राहिलेत पहिल्यासारखे. त्यांना 30 सेकंदाची रील्स बघण्यात मजा येते. तासाची लेक्चर्स कोण ऐकणार? त्यामुळे ना लेक्चर्स आता अशी इंटरॅक्टिव्ह होत नाहीत पहिल्यासारखी. मग स्वप्नील सर, या अभ्यास बहादरांना शंका पडल्या तर त्या कुठे विचारतात? युट्यूब बापू, युट्यूबवर एका मिनिटात शंका सॉल्व. हो, पण लेक्चर्स म्हणजे फक्त शिकणं नसतं ना. ती शाळा आणि कॉलेजातल्या दिवसांची मजा असते ना. कधी कळणार हे मुलांना? हो ना. हो रुपाली ताई, मला आठवतं जेव्हा आम्ही 12वीला होतो ना, तेव्हा लेक्चरला सरांची खूप मज्जा घ्यायचो. म्हणजे सगळे लेक्चर्स अटेंड नाही केले तरी चालतील, पण निदान नवीन मित्रमैत्रीण जोडले जाऊन अभ्यासाला आणि बाकी इतर गोष्टीला एक नवीन ग्रुप तयार व्हावा, एवढे तरी लेक्चर्स अटेंड करावेत. काय मोनिका, ऑनलाईन लेक्चर्स आणि शिकवण्या यात अडकलेली पिढी आहे. त्याच्यामुळे आम्हाला तर लेक्चर्स घेऊच वाटत नाही. अहो, हे बरं तरी आहे स्वप्नील सर. हे तर आमचं दुखणं वेगळंच आहे. किती पण काढावासारखं राबा, पण आमच्या हायकमांडला काही समाधान होत नाही. आता दिप्या, आता हे काय नवीनच?
अहो नाहीतर काय बापू, किती पण काम केलं ना तरी या लीडला कमीच असते, म्हणून जावं वाटत नाही हो कामावर, लय बोर होतो तिकडे. खरंय दीपक तुझं, अर्ध लक्ष घरी अर्ध कामावर म्हटल्यावर हे असंच होणार. आमचं तरी काय वेगळं या ठिकाणी. पण अमोलचा शब्द मोडून आपल्याला नाही चालणार. त्याचं म्हणणं बी एका अर्थानं बरोबरच आहे ना. किती दिवस तुम्ही राहणार आहे घरात? हा, अगदी बरोबर आहे बाबा. म्हणूनच अर्जुननी आणि मी एक निर्णय घेतलाय. कसला निर्णय गाप्या? बापू, सकाळी मी ऑफिसला जात जाईन आणि अर्जुन नाईट ड्युटी करणार आहे. म्हणजे आमच्या दोघांचं पण अमोलकडे नीट लक्ष राहील. आपण अर्जाला जमणार आहे का ते? बाबा, ही आयडिया त्याचीच होती. वा वा, काय का असं ना, अडचणीतनं मार्ग निघाला ना, हे महत्वाचं ग. मामूच मा, आज नाश्ता काय केलं? मी तुझ्या आवडीची इडली केली आज. काय इडली? उजिबा, मला खूप आवडते इडली. छोटे सरकार, फक्त आज नाही तर आता रोजच तुमच्या आवडीचा नाश्ता असणार आहे. ओके बुमा. वासुदेव आला दारी, वासुदेव आला. माय, वासुदेव आला दारी. मी बघते. हा. अमोल, इडली आणते मस्त. ए वासुदेव आला माय, वासुदेव आला. डोकी मोर पिसारा दूत देवाजी तुझ्या. अगं माय, दारी वासुदेव आलाय. जशी माझी जोडी भरते तसं तुझं घर आनंदाने भरू दे माय. या पाती काका, तुमचे कपडे खूप भारी आहे. अरे वासुदेव आहे आम्ही. देव देईल ते गोड मानाव, चित्ती असू द्यावे समाधान. अरे अगदी शिवरायांच्या काळापासून वासुदेव उभे आहेत. राजांसाठी गुप्तेवर म्हणून पण काम केलंय आम्ही. तुम्ही? अरे आम्ही म्हणजे आमच्या आधीच्या लोकांनी देवाचा गोडवा गावं त्यांची माहिती पुरवणं हेच काम असतंय आमचं. माय, लय गॉड लेकरू आहे ग तुझं. असंच घरात आनंदी आनंद असावं बघ तुझ्या. हे घे. अरे विचार देताना करावा, अशी जगायची रीतच आहे रे बाळा. घेताना नव घे, तुझ्यासाठीच आहे बघ. देवाचा प्रसाद आहे रे, घे. हे बाळा. अरे तो खुश आहे तुझ्यावरती, घे. काका, अजो माझ्या एवढा खुश आहे की तुम्हाला त्याच्या काही बोलवायला लागलाय. अमोल, अरे अरे काय झालं पोरा? काका, मी आजारी आहे ना, मला मेंदूचा कॅन्सर झालाय. बाळा, असं नाही सांगायचं. माय, त्याच्या मनात निर्मळ झाला आहे. लपवायचा विचार आपल्यासारखं मोह मायेनं भरलेल्या माणसांना करावा. लहान लेकरू कशा बाई विचार करेल? काका, तुम्ही बरं होण्यासाठी प्रयत्न करतो बर का. अरे बाळा, तुला काहीच होऊ शकत नाही. देवाची कृपा आहे रे तुझ्यावरती. कृपा म्हणजे? अरे जिथं त्यानं कौल दिला तिथं कुणाचाच चालत नाही रे. अरे त्याची मर्जी म्हणजे त्याचं लक्ष आहे तुझ्यावरती, त्याची कृपा आहे रे तुझ्यावरती. तुला काय बी होऊ शकत नाही. तुझी सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत बघ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.